तर मित्रांनो, आज आपण आलो आहोत खारघरमध्ये। जसं की तुम्ही पाहू शकता, स्टारबक्सला जसे त्या काकी असतात तसेच त्यांच्या बॅनरवर पण काकी आहेत। चौपाटी नसेल आजूबाजूला तरी त्यांच्या गोळ्यात नावच आहे चौपाटीवाडा गोला। पाठी तुम्ही दुकान बघू शकता खा, आणि त्याच्या बाजूचं दुकान बघू शकता नाव काय आहे। दोन्ही मिक्स केले तर तुम्हाला कळत असेल मी काय बोलतोय। जाऊ दे, आपण जाऊया आपल्या नेक्स्ट लोकेशनला। तर तुम्ही इथे बघू शकता की तिथे लिहिलंय ऑर्डर हिअर टू काम युअर हंगर। आता खाऊनच आपल्याला कळेल की आपलं हंगर ते शांत करू शकतात की नाही। आता आपण आलो पान खायला, जे की पान बुटीक, आणि आता आपण खाई के पान बनणार रसवाला बोलत बोलत अंकलला पान बनवाय सांगू। नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही सर्व? मी क्षितिज पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या लाडके यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे सफर स्वाद आणि संवाद। तर मित्रांनो, आज आपण आलो आहोत खारघरमध्ये, आणि खारघरमध्ये आपण आलो आहोत सेक्टर 7 हिरानंदानी क्रिस्टल कॉम्प्लेक्समध्ये। 502 व्हिडिओ आपण स्ट्रीट फूडचे बनवलेले आहेत आणि त्यांना तुमचा खूप चांगला रिस्पॉन्स भेटला, त्याच्यामुळे थँक्यू। तर या व्हिडिओला देखील चांगला रिस्पॉन्स भेटेल अशी माझी आशा आहे। आणि आज आपण आलो आहोत खारघरमध्ये येथील स्ट्रीट फूड ट्राय करायला। तर चला मग सुरू करूया। तर हा आहे हिरानंदानी कॉम्प्लेक्सचा बस स्टॉप, आणि त्याच्या अगदीच मागे आहे खारघरची खाऊ गल्ली। तर हीच आपण आज एक्सप्लोर करणार आहे। तर चला। तर ऊन खूप आहे आणि मी विचार करते काहीतरी थंड पिऊन चालू करूया। तर चला मग जाऊया आपल्या पहिल्या लोकेशनला। तर आपण आलो आहोत आपल्या पहिल्या लोकेशनला, ज्या दुकानाचं नाव आहे मोचा कॅफे। तर आपण त्याचा पहिला मेन्यू कार्ड बघूया। इथे एवढ्या व्हेरायटी आहेत की काय समजत तर नाही आहे। तर आपण त्या दादांनाच विचारूया की त्यांचा बेस्ट सेलिंग कोणता आहे। भाई बेस्ट सेलिंग कोणता आहे आपला? हेझलनट फ्रॅपे, तो एक लगा दो। थँक्यू। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता हा आला आपला हेझलनट फ्रॅपे। एकदम असं साधं आहे, जास्त काय नाही। चॉकलेटची सिरप टाकली आणि त्याच्यात कोल्ड कॉफी टाकले। फोटोमध्ये अजून पण खूप डेकोरेटिव्ह वस्तू आहेत, ते आपण ट्राय करू जर हा चांगला वाटला तर। एक मी याची पहिली सिप घेऊन बघतो। गोड लागते, असं कॉफीची खूप स्ट्रॉंग चव येत असल्यामुळे असं नाही की कडू लागते, गोड लागते। त्याचे प्रॉपर एकदम स्वीट बनवले। आणि जसं की तुम्ही पाहू शकता, स्टारबक्सला जसे त्या काकी असतात तसेच त्यांच्या बॅनरवर पण काकी आहेत। तेच बघून मी इथं आलेलो। पण जर तुम्हाला जर स्ट्रॉंग कॉफी आवडत असेल तर नक्की ट्राय करा, एकदा ट्राय करण्यासारखी आहे। मला आवडले, पण जरा मला लाईट कॉफी आवडते, त्याच्यामुळे मी नक्कीच याला एक येल्लो सिग्नल देईन। पण ट्राय करण्यासारखे आहे एकदम। त्यांचा मेन्यू देखील एकदम स्टारबक्सच्या कॉफीमध्ये जसा असतो तसाच त्यांचा मेन्यू देखील आहे। येल्लो सिग्नल आहे। दादांनी जी आपल्याला बेस्ट सेलर दिलेली ती तर ओके निघली। तर मी विचार करते माझ्या चॉईसची एखादी कॉफी घेऊया आणि बघूया कशी लागते। तर भाई एक आहे ना कॅरेमेल फ्रॅपे लगाव ना। थँक्यू। आता आपण याच्या एक सिप घेऊन बघू कशी वाटते आपल्याला ही कॉफी। दरवेळीप्रमाणेच कॉफीचा खूप जास्त फ्लेवर येतं, खाता येत नाही क्रीम। आपण खोलून बघूया पहिले। क्रीम जी आपली केकमध्ये वापरतो ना आपण, सेम तसा फ्लेवर येतोय क्रीमचा। विथ क्रीम आहे ही, त्याच्यामुळे ती तशी लागणारच। तो कॅरेमेल आहे ना, त्याचा फ्लेवर अगदीच चांगला येतं। आता आपण ही कॉफी मिक्स करून बघूया। मला वाटतं आता हे मिक्स केल्यावरती चांगलीच थिक होईल कॉफी। दिसायला चांगली नसेल दिसत मिक्स केल्यावर, पण टेस्ट करून बघू आपण। तर तुम्ही बघू शकता आपण सगळी क्रीम मिक्स केलेली आहे, आणि क्रीम मिक्स केल्यामुळे कॉफी अगदीच थिक झालेली आहे। आता मी खाऊन बघतो। क्रीम मिक्स केलं जरा चांगली लागते। त्यांचा जो कॉफीचा बेस आहे
तो एकदम सेमच आहे, प्रत्येक कॉफीला मला वाटतं तो तेच वापरतात, फक्त वरती क्रीम वगैरे ते जरा वेगळं टाकतायत ते लोक. तुम्ही ट्राय करू शकता जर कधी इकडे खारघरमध्ये आलात तर. हा देखील एक येल्लो सिग्नल आहे. स्टारबक्सच्या कशा काकी असतात तशा या मोच्याच्या मावशी आहेत, त्यांच्याकडे देखील या आणि ट्राय करा. तर मित्रांनो, मोच्या मावशीची कॅफे नाही कॉफी ट्राय करून आता आपण जाणार आहोत आपल्या दुसऱ्या लोकेशनला, जे की नॉर्थ ओरिजिनला रिलेटेड आहे आणि जी नॉर्थ साईडला जास्त खाल्ली जाते. तर आपण ट्राय करणार आहोत लिट्टी चोखा. चला मित्रांनो, आता आपण आलो आहेत आपल्या दुसऱ्या लोकेशनला, ज्याचं नाव आहे ॲपल मिंट, आणि आपण इथला आज लिट्टी चोखा ट्राय करणार आहोत. तर चला मग खाऊन बघूया. भाई एक लिट्टी चोखा. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपली आलेली आहे लिट्टी चोखा. तर मित्रांनो, जसं की तुम्ही पाहिलं असेल, हे आहे लिट्टी चोखा, आणि म्हणजे हा बिहारच्या इथे जास्त खाल्ला जातो. आणि आता आपण ह्याचा एक फर्स्ट बाईट ट्राय करू. आतमध्ये तुम्ही स्टफिंग बघू शकता. ही जी गोल गोल असते ही लिट्टी असते, ह्याच्यावरती तूप टाकून दिलं आहे. तुम्ही बघू शकता खाली तूप आहे आणि गरम आहे खूप. ही लिट्टी, हा चोखा आपल्याला पाहिजे तितका आपण घेऊ शकतो. पहिलं मी एक ह्याची रॉ बाईट ट्राय करणार आहे. तर मित्रांनो, हा जो चोखा असतो ना, ह्यात तुम्ही बघू शकता छोटे छोटे बिये आहेत, ह्या टॅमॅटोच्या बिये आहेत. आणि हा बेसिकली ह्याचा मेन इन्ग्रेडियंट आहे वांग्याची भरीत बनवतो ना, तसं हा वांग्याची भरीत. वांग्याच्या आतमध्ये सगळे मसाले टाकतात, मिरची वगैरे, टॅमॅटोची पेस्ट, आणि एकदम बारीक हाताने ते लोक मिक्स करतात. आणि त्याच्यानंतर ह्याला जे फोडणी देतात ना, ती दिलेली आहे, आणि तो एक नंबर लागतोय. हा एक नंबर चव आहे याची. मी हा फर्स्ट टाइम ट्राय केलेला. जसं की तुम्ही बघू शकता, मला वाटतं लिट्टी बनवताना वरचं जो लेअर आहे ना, ते आपल्या गव्हाचं पीठ आहे, आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्टफिंग केलं आहे. आतमध्ये बेसनाचं पीठ असतं, त्याच्यामध्ये कांदा वगैरे खूप काय काय दिसतंय. त्याच्यानंतर हे आपला कोथिंबीर आहे, आणि तूप लागल्यामुळे तुपाचा जो टेस्ट येतोय ते एकच नंबर आहे, मस्त लागतं. आता आपण चटणी घेऊन ट्राय करू थोडी. एक नंबर टेस्ट आहे. पहिल्यांदा खाल्लाय मी लिट्टी चोखा. हा होता ॲपल मिंटचा लिट्टी चोखा. जसं की तुम्ही पाहू शकता, ते लिट्टी आणि चोखा एकदम ताजा तुमच्या समोर बनवून देतात. आणि लिट्टी जी आहे ही तुपात असते, त्यांनी वरती तूप टाकले, मस्तच फ्लेवर येतो त्याचा. जर कधी खारघरमध्ये आलात तर नक्कीच ॲपल मिंटला व्हिजिट द्या. माझ्यासाठी एकदम ग्रीन सिग्नल आहे. तर हे युवराज भाई, जे की दुकान हँडल करतात, आणि ह्यांनी आपल्याला आज लिट्टी चोखा खायला घातलेला आहे. वह लोकेशन क्या आपका? खारघर है, सेक्टर 7, हीरानंदानी. सेक्टर 7. और टायमिंग कितने बजे से कितने 12 बजे? से 12 बजे. दुपारी 12 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत चालू असतं. तर कधी खारघरला आलात तर नक्की व्हिजिट द्या लिट्टी चोखा ॲपल मिंटचा खायला. तर आता आपण खाल्ली ॲपल मिंटची लिट्टी चोखा, आणि आता आपण जाणार आहोत आपल्या तिसऱ्या लोकेशनला. तर जाऊया. जर कधी खारघरच्या ह्या लोकेशनला आलात, जर तुमची जर कोण असेल तर नक्की इथे या. इथे खूप कपड्यांची दुकानं आणि झुमके वगैरे लेडीजला शॉपिंग करण्यासाठी खूप एरिया आहे असा. तर कधी आलात तर या. तर आता आपण आलो आहोत आपल्या तिसऱ्या लोकेशनला, जे की आहे बॉम्बे फेअर. आणि खारघरमध्ये मी तुम्हाला चारणार आहे चौपाटीचा गोळा. तर चला मग. तर गोळा बोलल्यावरती तुम्हाला माहिती आहे काळा कट्टाच फेमस आहे, तर आपण तो मागू. बघा एक काला कट्टा बोला. तर आलेला आहे आपला गोळा, आणि आता आपण हा ट्राय करून बघू. तर घेऊया आपण आपली पहिली बाईट. पूर्ण आतमध्ये डुबवतो म्हणजे याला पूर्ण फ्लेवर येईल. हा हा, एक नंबर. काळा खट्टा जसं बोलतो आपण तसं त्याची चव आहे. दिसायला काळा आहे आणि खट्टा पण आहे. आता जरा थंड थंड वाटायला लागले. स्टार्टिंगला आपण कोल्ड कॉफी पिली,
त्याऐवजी मला वाटतं की मी गोळा खाल्ला असतं तर बरं झालं असतं. आणि ह्या एरियात मोच्या मावशी एवढे फेमस आहेत, त्यांचं नेटवर्क बघा तिथे पण आहे. एकाच लाईनीमध्ये मोच्या मावशीने नेटवर्क जास्त बिल्ड केलंय. आणि जोपर्यंत जीभ काळी होत नाही तोपर्यंत काळा खट्टा खायची मजा नाही. माझी झाले का बघा. मला माहित नाही का, माझा पहिल्यापासून हा प्रॉब्लेम आहे. जेवढं मी थंड खाईल तेवढी माझी जीभ ओळते आणि मी चोचरा बोलायला चालू होतो. आता पण मला तसं फील होतंय की माझी जीभ ओळणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता चाट मसाला टाकला त्यांनी वरती. आणि जो काला खट्टाचा जो फ्लेवरचा जो त्यांनी सिरप टाकलाय एकच नंबर आहे. लहानपणी गावाला जाऊन जो गोळा खायचो आठवणी एकदम ताज्या झाल्या. त्या टाइमला डायरेक्ट स्टिक लावून बर्फाचा गोळा करून द्यायचे. आता नवीन स्टाईल आले ग्लास गोळा करून, त्याच्यामुळे ग्लासमध्ये आपल्याला एक्स्ट्रा पाणी वगैरे देतात. मस्तच लागतोय. हा गरमीमध्ये हा काला खट्टाचा गोळा खायला भेटला एकच नंबर आहे. फक्त एवढंच आहे की त्यांनी जी काला खट्टाची सिरप आहे ती जरा जास्त टाकले. तरी देखील हा माझ्यासाठी नक्कीच एक ग्रीन सिग्नल आहे. आणि जरी चौपाटी नसेल आजूबाजूला तरी त्यांच्या गोळ्यात नावच आहे चौपाटीवाळा गोळा. तर नक्की ट्राय करा खारघरला आला की. तर मित्रांनो ही होती आपली तिसरी लोकेशन. आणि आता आपण जाणार आहोत आपल्या चौथ्या लोकेशनला, जे की तंदूर आयटमसाठी खूप फेमस आहे. फतुश त्यांचं नाव आहे. चला मग जाऊया. मित्रांनो आता आपण आलो आहोत आपल्या चौथ्या लोकेशनला, जे की आहे फतुश, जिथे की तंदुरी डिशेस खूप चांगले भेटतात असं आम्ही ऐकलंय. आणि आज आपण इथे खाणार आहोत पनीर टिक्का शोरमा. फक्त एकच सस्पेन्स आहे, आपण इथे व्हेज खाणार आहोत. तर मग ऑर्डर देऊन बघूया. बघा एक पनीर टिक्का शोरमा. तर तुम्ही इथे बघू शकता की तिथे लिहिलंय ऑर्डर हिअर टू काम युअर हंगर. आता खाऊनच आपल्याला कळेल की आपले हंगर ते शांत करू शकतात की नाही. आपण इथे ऑर्डर केलंय पनीर टिक्का शोरमा. बघूया. हो. तर मित्रांनो हा आला आपला फतुशचा पनीर टिक्का शोरमा. तर हा खूप एकदम ओव्हरलोडेड दिसतोय. आणि जसं की तुम्ही बघू शकता की हा ब्रेड देखील त्यांचा वेगळा ब्रेड आहे. याला पिठा ब्रेड असं बोलतात. आणि आपण जो इतर वेळी खातो तो मैद्याचा ब्रेड असतो. त्याच्या आतल्या भाज्या देखील वेगळ्या वेगळ्या आहेत. तुम्ही जसं की पाहू शकता हे लेटस आहे. आणि त्याच्यानंतर ह्या जो पर्पल कलरचा एक कोबी असतो तो आहे. आणि पनीर देखील एकदम पनीरचा टिक्का मस्त केलेला आहे. आणि पनीर देखील सॉफ्ट आहे एकदम. आता आपण पहिली बाईट घेऊया आणि ट्राय करूया. हा एकच नंबर. एकच नंबर टेस्ट आहे याची. त्याच्या आत म्हणजे सॉसेस इतके टाकलेले आहेत, इतके सॉसेस टाकलेले आहेत, त्यांच्या सगळ्यांची एक फ्लेवर येतोय. आणि जो पनीर टिक्का आहे तो वाटत जरी असला तरी टिक्क्यासारखाच एकदम तिखट आहे. सॉसेसमध्ये जरा फ्लेवर मग परत गोड होत आहेत. पण जो पनीर टिक्का आहे तो खरंच गोड एकदम तिखट आहे. तर अजून एक बाईट घेऊया आपण. ह्याची चव एकदम मस्त आहे. चव एकदम टँगी आहे. त्याच्या सॉसेसचा फ्लेवर येतो. भाज्या देखील खूप आहेत. हा टॅमॅटो, गाजर आहे. मस्त. त्यात विनिगर टाकल्यासारखा जरा फ्लेवर येतोय. आंबट, गोड, तिखट. लास्टला तिखट लागतं पण एक नंबर आहे. जर कधी आलात खारघरमध्ये तर फतुशचा पनीर टिक्का हा नक्की ट्राय करा माझ्या सांगण्याने. चिकनचे तर तुम्ही खाच पण पनीर देखील खा. माझ्यासाठी हा नक्कीच एक ग्रीन सिग्नल आहे. मी तुम्हाला हा रेकमेंड करेन. पनीर टिक्का शोरमा आहे हा, नक्की या. तर मित्रांनो हे आहेत आपले दादा. नाव काय तुझं? अब्रान दादा आहे. त्यांचा फॅमिली बिझनेस आहे फतुशचा. तर दादा हे कोणतं लोकेशन आहे शॉपचं? खारघर सेक्टर 7, हे क्रिस्टल प्लाझा हिरानंदानी, शॉप नंबर 35-36. आणि तुझे म्हणजे अजून आउटलेट्स आहेत का? नवी मुंबईमध्ये 4 आउटलेट आहे. पनवेल, खारघर, नेरूल, सानपारा. अच्छा. आणि एक आता नवीन चालू केलं आपण पुण्यामध्ये, कोथरूड पुन्हा MIT मध्ये. ओके. आणि टायमिंग किती ते किती असतं? इथे सर्वांचं टायमिंग वेगवेगळं आहे. इथले 10 ते 12. बाकी कुठल्या आउटलेट ते 12 ते 11 पण आहेत, 12 ते 12 पण आहेत. आणि कोथरूडवाला तर मॉर्निंग 8 वाजता स्टार्ट होतो. अच्छा. तर हा दादा इथला फॅमिली बिझनेस आहे त्यांचा. जर कधी आला फतुशमध्ये तर नक्की खारघरमध्ये आल्यानंतर इथे व्हिजिट द्या.
तर हिरानंदानी मधून फिरता फिरता जस्ट बाहेर आलो. पाठी तुम्ही दुकान बघू शकता खा आणि त्याच्या बाजूचं दुकान बघू शकता. नाव काय आहे, दोन्ही मिक्स केले तर तुम्हाला कळत असेल मी काय बोलतोय. जाऊ दे, आपण जाऊया आपल्या नेक्स्ट लोकेशनला. तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत आपल्या 5व्या लोकेशनला, जे की आहे उत्सव मोमो कॅफे. आणि आपण इथे खाणार आहोत कुरकुरे मोमोज. तर चला मग सुरू करूया. आता एक कुरकुरे मोमोज. मित्रांनो, आता आपण आलोय उत्सव मोमोज कॅफेमध्ये आणि आपण इथले व्हेज क्रिस्पी कुरकुरे मोमोज खाणार आहे. तर मित्रांनो, हे जे मोमोज आहेत ते त्यांनी पहिले फ्राय केलेले आहेत आणि नंतर मग जे कुरकुरे असतात त्याच्यामध्ये टाकून परत एकदा फ्राय केलेत आणि वरती मसाला लावलाय वेगळाच. तर बघूया. तर मोमोज तर खूप चांगले दिसत आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही भाज्या बघू शकता, कोबी, अशा खूप वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आहेत. एक असंच खाऊन बघू, नंतर आपण चटणीसोबत खाऊ. मस्त लागतात, क्रिस्पी खूप आहेत, भाज्यांचा फ्लेवर येतोय वेगळा. चटणीसोबत ट्राय करू. आता सगळे मिक्स करून ट्राय करू. शेंगदाण्याची चटणी खूप मस्त आहे, मस्तच फ्लेवर येतो त्याला. जर कधी खारघरला हिरानंदानीच्या इथे आलात तर या कॅफेला नक्की व्हिजिट करा. मस्तच टेस्ट आहे याची. मी आता हे पूर्ण संपवतो. इथे मोमोजचे खूप ठिकाण आहेत, पण उत्सव कॅफेचे मोमोज एक नंबर लागलेत मला. हा नक्कीच माझ्याकडून एक ग्रीन सिग्नल आहे, एक नंबर. तर मित्रांनो, इथले कुरकुरे मोमोज तर आपण खाल्ले, जे की खूप चांगले होते. आणि इथेच तुम्ही बघू शकता की यांचं कॉफी शेक्स आणि मॉकटेल देखील भेटतात. तर सकाळी आपण कॉफी ट्राय केलेली, ती काही एवढी खास वाटली नाही, त्याला येल्लो सिग्नल दिलेला. तर माझं म्हणणं आहे की आपण इथे पण शेक्स ट्राय करूया. एक ब्लूबेरी चीज केक शेक ट्राय करू आणि किटकॅट चॉकलेट शेक्स ट्राय करू. तर चला मग बघूया, शेक आल्यावरती मी तुम्हाला भेटतो. तर आपण आलो आहोत मोका नूकला आणि आपण इथले 2 शेक्स ऑर्डर केलेले आहेत. एक तर आहे ब्लूबेरी चीज केक शेक आणि ही आहे किटकॅट चॉकलेट शेक. नावं खूप मोठी आहेत, लक्षात राहत नाही. त्यांच्या इथेच हे भेटतं. तिथे सध्या ऑफर चालू आहे बाय 1 गेट 1 फ्रीची. जी पण तुम्ही कोल्ड कॉफी किंवा शेक मागवाल तशीच सेम तुम्हाला शेक अजून एक एक्स्ट्रा भेटेल. बाय 1 गेट 1 फ्रीची आहे ऑफर. आणि त्यांच्या मशीन देखील खूप चांगले आहेत, हायजिनिक आहे एकदम. आणि सकाळी आपण मोचा कॅफेची कोल्ड कॉफी ट्राय केलेली, तर त्याला मोचा नाही तर मोका बोलतात. हे अगदीच आम्हाला मोक्याच्या जागे कळलेलं आहे. आता आपण ब्लूबेरीची ट्राय करू. एकच नंबर आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता ब्लूबेरी चीज केक देखील आहे आणि एकदम स्मूथ आहे, एकदम फ्लेवर मस्त लागतं. आता हे खोलूया आपण. इथे ठेवतो खाली. तुम्ही पाहू शकता किती थिक शेक आहे ही, असं नाही की पातळ आहे. आणि चीज केक सोबत आपण एक बाईट घेऊया. मस्तच आहे. ह्याच्यासाठी मी 2 वेळा ग्रीन सिग्नल देतो, 2 वेळा ब्लास्टर फुटले पाहिजेत. एक नंबर आहे ही शेक. माझ्याकडून मस्ट ट्राय आहे ही, रेकमेंडेशन. आता ब्लूबेरी चीज केकची शेक ट्राय केलेली आहे. आता आपण किटकॅटची ट्राय करू. स्ट्रॉवरती घेऊया. एक नंबर आहे, एकच नंबर. मस्तच लागतं. किटकॅटचे जे बाईट्स असतात, चंक्स असतात, ते लागत आहेत. आणि त्यांनी जे शेक बनवलं आहे खूप थिक आहे. हे पण मी तुम्हाला खोलून दाखवतो कसं आहे ते. ही शेक देखील बघा किती थिक आहे, तुम्ही पाहू शकता.
आणि ज्यांनी ते कोको पावडर वगैरे टाकले त्यांनी एक नंबर टेस्ट आले त्याला. ह्या पूर्ण प्लेससाठीच माझ्याकडून एक ग्रीन सिग्नल आहे आणि दोन्ही साईडून ग्रीन सिग्नल देतोय मी. आणि सकाळी आपण मोच्या मावशीच्या इथे जी कॉफी दिलेली ती काय मला एवढी आवडली नव्हती, येल्लो सिग्नल दिलेलं मी. पण ह्या ज्या शेक्स आहेत एक नंबर आहेत आणि कंपॅरिझन करायला गेलं तर ह्या सगळ्यात बेस्ट आहेत. तर तुम्ही जर कधी आला तर मोका नूक ह्या जागेवरती नक्की या. उत्सव मोमोज कॅफेच्याच इथे आहे बाजूला ते, आणि मस्ट ट्राय आहे. आता मी हे दोन्ही एन्जॉय करतो. तर मित्रांनो हे आहेत आपले मोका नूक चे ओनर जे दादा हँडल करतात आणि उत्सव कॅफे पण हे हँडल करतात. तर दादा लोकेशन एकदा सांगशील? लोकेशन आहे आपलं खारघर हिरानंदानीला. क्रिस्टल प्लाझा म्हणून बिल्डिंग आहे. हिरानंदानी लँडमार्क आहे रिस्टॉल हॉटेलच्या इथे. शॉप नंबर 28 आहे. तिथे आपण येऊ शकता. आता सध्या आपलं न्यू ओपनिंग असल्यामुळे कंटिन्यू ऑफर आहे बाय 1 गेट 1ची. कोणतीही कॉफी घेतली किंवा शेक्स घेतला, मॉकटेल्स घेतला तर त्याच्यावरती एकवरती एक फ्री आपल्याला भेटून जाईल. लोकेशन आहे खारघर हिरानंदानी सेक्टर 7 मध्ये, शॉप नंबर 28. शॉप नंबर 28 आहे. जर कधी आलात तर नक्की दादांकडे या. मराठी माणूस आहेत आपले आणि सपोर्ट दाखवा मराठी माणसाला. आणि थँक्यू दादा, एक नंबर होतं सगळ्या. मोमोज पण एक नंबर होते आणि शेक्स पण एक नंबर होते. तर थँक्यू दादा. ओके. तर मित्रांनो हे होतं आपलं 5वं लोकेशन. आणि जर का ह्या लोकेशनला आलात उत्सव मोमोज कॅफे तर नक्की आम्हाला इंस्टाग्रामवर टॅग करा. इंस्टाग्रामला देखील आमचा आयडी सफर स्वाद संवाद आहे. आणि आता आपण जाऊया आपल्या 6व्या लोकेशनला. खूप खाल्लं आणि पिल्लंय तर आता माझं म्हणणं आहे की काहीतरी पचावं असं खायला जाऊया. तर चला मग जाऊया आपल्या 6व्या लोकेशनला. तर आता आपण आलो आहोत आपल्या 6व्या लोकेशनला पान खायला, जे की पान बुटीक. आणि आता आपण काही काही पान बनणार रसवाला बोलत बोलत अंकलला पान बनवायला सांगू. तर तुम्ही पाहू शकता आपण आलोय पान बुटीकला. खूप व्हेरायटीचे पान आहेत. मी आतापर्यंत हॉटेलमध्येच मेन्यू कार्ड बघितलेले, आज मी पहिल्यांदा बघतोय पान शॉपला पण मेन्यू कार्ड आहे. म्हणजे विचार करा यांची किती व्हेरायटी असेल. आणि इथे त्यांनी डिस्प्लेला पण लावलेत खूप व्हेरायटीचे पान. साधं पान बोलू नका, पायनॅपल, व्हॅनिला, स्ट्रॉबेरी, मँगो, केसर, एकदम वेगळ्या प्रकारचे पान आहेत. मँगो, खूप व्हेरायटी आहे. तर आपण यातलंच एखादं पान खाऊया. दादांनाच विचारूया त्यांचे फेवरेट पान कोणते. भाई आपको कौन सा फेवरेट है? हाँ तो वो 2 कर दो. तर आतापर्यंत आपण ऐकलेलं सोन्याची वाटी. आज या सोन्याच्या वाटीत मी खाणार देखील आहे. पान खायला त्यांनी सोन्याची वाटी दिलेली आहे आपल्याला. तर दोन्ही पान ट्राय करूया. हा फर्स्ट वाला पान कोणता आहे? केसर पिस्ता चॉकलेट पान आहे हा. हे जे एक बाईट घेऊ आपण. आतमध्ये तुम्ही बघू शकता चॉकलेट आहे, वरती केसर आणि पिस्त्याचं जे कोटिंग केलं आहे एक नंबर लागतं आहे. केसरची चव येते. इथे बघा केसर देखील आहे. आणि प्रत्येक वेळी आपण बोलतो चेरी ऑन द टॉप, ती देखील आहे चेरी ऑन द टॉप. केसर पिस्ता चॉकलेट पान एक नंबर लागतं आहे. आता आपण आपलं दुसरं पान ट्राय करूया, जे की रोस्टेड आल्मंड चॉकलेट. रोस्टेड आल्मंड चॉकलेट म्हणजे बदाम रोस्ट केलेले आहेत. बघूया नक्की केलेत की नाही. एक नंबर लागतं. आतमध्ये त्यांनी जे फिलिंग भरले ते रोस्टेड आल्मंडची आहे. चॉकलेटचा फ्लेवर तर त्यात एकच नंबर होता. चेरी खाऊन बघू आपण. एक नंबर. जे आलात खारघरला आणि जर पान खायचं असेल नक्की पान बुटीकला व्हिजिट द्या. तर मित्रांनो हे पान मी संपवलेलं आहे एक. आता हे दुसरं पान बाकी आहे. हे आपले दादा आहेत जे की शॉप ओनर आहेत आणि ते आपल्याला सांगतील त्यांचं लोकेशन आणि टायमिंग. बघ लोकेशन खारघर सेक्टर 12 हिरानंदानी. और टाइम कितने बजे से कितने बजे तक चालू रहता है? 12 बजे तक. 8 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत रात्रीच्या चालू असतं. जेवण कधी फिरत आलात तर नक्की इथे या पान खायला. एक नंबर शॉप आहे आणि इथे प्रत्येक प्रकारची फ्युजन पान आहेत आणि मस्तच लागत आहेत. तर ह्या पानांना देखील माझ्याकडून एक ग्रीन सिग्नल आहे, नक्की विजिट करण्यासारखं आहे. तर मित्रांनो ही होती आपली खारघरच्या खाऊ गल्लीची व्हिडिओ. आणि जर तुम्ही खारघरमध्ये आलात तर इथले नक्की स्ट्रीट फूड एक्सप्लोअर करा जसे आम्ही केले. आणि आजपासून आपण करणार आहोत डिश ऑफ द डे आणि ड्रिंक ऑफ द डे अशा 2 डिश जे की आज एक्सप्लोअर केलं त्यातलं देणार आहोत. ड्रिंक ऑफ द डे नक्कीच मोका नूकची शेक्स होत्या आणि डिश ऑफ द डे आपलं लिट्टी चोखा होतं जो की ॲपल मिंटचा होता. जर कधी खारघरमध्ये आलात तर नक्की या खाऊ गल्लीमध्ये ट्राय करा आणि व्हिजिट करा. आणि जर एखादं स्पॉट आमचा राहिला असेल तर नक्की आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तर मित्रांनो वाशी आणि नेरुळी देखीलचा व्हिडिओ आम्ही बनवलेला आहे स्ट्रीट फूडचा. तो जर पाहिला नसेल तर नक्की पहा. आजचा व्हिडिओ कसा वाटला या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की आम्ही पुढच्या कोणत्या लोकेशनला गेलो पाहिजे आणि कोणते स्पॉट एक्सप्लोअर केले पाहिजेत. तर आजचा व्हिडिओ आपण इथेच समाप्त करूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र आणि तोपर्यंत खा प्या आणि चटपटीत राहा. बाय.